तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका आवडता ओमकार दी डान्स. माझी इन्स्टा आय डी आहे ओमकार7150. नक्कीच जा, तिथे डान्स रील असतात माझे. आणि हा माझा चॅनल यूट्यूबचा ओमी777 तर मी ह्या ह्याच्यावर डान्सिंग पण व्हिडिओ टाकतो आणि कुकिंग व्हिडिओ आणि डेली ब्लॉग तुम्ही पाहू शकता. ह्याच्या पुढचे व्हिडिओ तुम्ही जर बघितलं नसेल तर नक्कीच बघा. तर आज काहीतरी बनवणार आहे, किचनमध्येच उभं आहे. तुम्हाला दिसत असेल बॅकग्राऊंड किचनचंच आहे आमचं. एवढं खास नाही पण समजून घ्या. आज व्हिडिओ बनवण्यास कारण घरचे वाईफ, मुलगी आणि बहीण गेलेत गावाला माझ्या आई वडिलांकडे. मे महिन्याची सुट्टी 10-12 दिवस. त्या राहिलोय मी एकटा, कामामुळे मला जाता आलं नाही. तर आज पहिला दिवस, ती काल गेली आहेत. तर पहिल्या दिवशीच माहिती पडतं की का घरातली कामं काय काय असतात. तर नाश्ता बनवत आहे. तर सोप्पा एक नाश्ता बनवून दाखवतो तुम्हाला. तर आज आपण बनवणार आहेत ब्रेड उपमा. तुम्ही नक्कीच बॅचलर असाल तर माहिती असेल हा शब्द ब्रेड उपमा. हे लोक झटपट जो नाश्ता असतो, जसा कांदा पोहा उपमा, तसा आपला ब्रेड उपमा. साहित्य सगळे सेम आहेत. तुम्हाला दाखवतो मी. ब्रेड उपमा नाव ऐकल्यावरच तुम्हाला कळलं असेल की कसं बनणार आहे. बस. तर साहित्य तुम्हाला दाखवतो मी. तर आपले साहित्य बघितलं, 2 कांदे चिरलेले आहेत मस्तपैकी, एक टमाटो, कढीपत्ता, कोथिंबीर, थोडीशी मिरची, लसूण. आणि आपले मसाले ह्याच्यात जिरा, राई, राई मोरी, थोडासा धनिया पावडर, गरम मसाला, तिखट आणि आपला हा स्पेशल मसाला मॅगी मसाला मी टाकतो. तुम्ही टाकत नसाल तर माहीत नाही, पण मला ह्याची चव खूप आवडते. तुम्ही पण एकदा ट्राय करा मॅगी मसाला टाकून. तर चला बनूया ब्रेड उपमा. तर तेल तापलेलं आहे. मी जरासं 1 चम्मच तेल टाकलं आहे आणि जरासं बटर टाकतोय तुमच्या हिशोबात. ज्याला बटर आवडते त्यांनी बटर टाकावं. मला तर ह्याची टेस्ट खूप आवडते. थोडंसं बटर टाकून थोडा बटर गेलेला आहे. वा वा, आवाज बघा कसा आलाय मस्तपैकी. तर जोपर्यंत बटर गरम होत आहे तोपर्यंत, सॉरी मी विसरलो, मेन इन्ग्रेडियंट सांगितलंच नाही तुम्हाला मी. ब्रेड. तर ब्रेडचे मी तुकडे केलेले आहेत. तर तो मी व्हिडिओ कॅप्चर नाही केलाय, तर साईडला ठेवलेले ब्रेड तुकडे करून. हा, छानपैकी असं बटर पण गरम झालेलं आहे जरासं. तर आता आपण बघा तुम्ही, आपलं जिरं, राई मोहरी हे टाकलं. जिरं, त्याची जराशी राई, थोडं जिरं अजून टाकतो, मला आवडतं जिऱ्याची टेस्ट. वा, मस्त. ह्याचाच पलिता वापरतो भाजीचा. ॲक्च्युली मी सांगायला विसरलो, मी एक काकी ठेवली, काकी येते जेवण बनवायला. ती जेवण बनवून गेली जातात बघा. सुंदर अशी भाकरी बनवून गेली आहे, 5-6 चपात्या आणि ही कोबीची भाजी. कारण की आता मी कामावर जाणार, आता जेवणाचं कोण बघणार नाही तर कसं काय होणार. आता कामाचं बघायचं की आपण हे जेवण बनवायचं. तर म्हणून फक्त एक जेवण बनवण्यासाठी एक काकी येते. तिने आज भाकऱ्या आणि भाजी बनवून गेलेली आहे. फक्त नाश्त्याचा जुगाड आहे तो मलाच करायला लागतोय. ओके, मस्त असा जिरा, हलकासा असा वास आलेला आहे एकदम. आता मिरच्या, वा वा वा, आणि लसूण. लसूण मला खूप आवडतो, तुमच्यावर आहे की तुम्ही किती टाकू शकता. वा वा, हा हा, मिरची आणि लसणाचा जो फोडणीचा वास. नाही, तुम्ही लोक कधी करता की नाही हे असं घरी बसून थोडंफार जेवण बिवण? हा, करत जावा, बायकोला मदत करत जावा कधी कधी. आणि बॅचलर्स लोक, मी बॅचलर लाईफ जगलेलो आहे, तर मला माहिती आहे बॅचलर लोक हे ब्रेड उपमा, पोहे उपमा, शेव उपमा, शेवैया उपमा हे सगळं बनवले असतील. थोडा कढीपत्ता टाकतो, तडतड 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 आवाज यायला. हा हा हा, मी मोठे मोठे काका आपल्यात माहिती आहे, मिरची आणि कढीपत्ता ते अलगद काढू शकतो आपण खाताना. जे जे बारीक चिरतात ते डायरेक्ट तोंडातच जातात ना, कोणाकोणाला आवडत नाही. मी थोडे अख्खेच ठेवलेत जेणेकरून आपण यांना बाहेर काढू शकतो खाताना. हा हा हा, कढीपत्ता, अरे बाबा तडकला.
लसूण मिरची काय तो हा 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 सुगंध येतोय. ठसका पण लागेल. तुम्हाला येतो ठसका? नाही बाबा, मोबाईल मध्ये कुठे घुसणार आहे तुमच्या. जोक बेकार होता. तर मस्तपैकी लसूण पण ब्राऊन झालेले आहेत. तर टाकूया कांदा. हिअर गोज द कांदा. महाराष्ट्राची शान आन बान. सगळ्यांच्या घरी कांदा भेटणार का? सगळेजण कांद्याशिवाय काय जेवण बनवूच नाही शकत. आय थिंक सो. महाराष्ट्रीयन बाकी गुजराती मारवाडी विदाऊट कांदा लसूण ते खातातच, पण आपल्या बाबा नाही जमत. हा 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 हा. छान छान छान. बघा ना, एक बेसिक आहे जेवणात आपल्या महाराष्ट्रीयन. जिरं, राई, लसूण, मिरची, कढीपत्ता, कांदा, हे सगळं कॉमन गोष्टी आहेत सगळ्यांसाठी. कुठले तर 100 पैकी एक डिश असेल ज्याच्यात कांदा लसूण वापरत नसते. पण बघा ना, त्याशिवाय जेवण बनवू शकतो का आपण कधी? खरं काय, नाही बनवू शकत ना. हा, आणि मी सांगायला विसरलो, आज तुम्ही विचार करत असाल, अरे याच्या घरी कोण नाही, मग शूटिंग कोण, म्हणजे मोबाईल कोण पकडतं? कारण की नेहमी माझी बहीण किंवा बायको पकडतात. तर सांगायला विसरलं की मी मोबाईल स्टँड घेतलाय. कसं वाटतं मोबाईल स्टँडवर जेवण? मला पण थोडं असं ओके वाटलं, थोडं वेगळं वाटलं आज फर्स्ट टाइम शूट करताना विदाऊट कोणी. मी स्वतःच बोलतोय एकट्याशी असं वाटतंय, पण मी बोलतोय तुमच्याशी. हा हा हा. थोडा कांदा ब्राऊन झालेला आहे. हा 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 हा. मस्त मस्त, छान 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 छान. कांदा ब्राउनिश ट्रान्सपरंट झालेला आहे. आता टाकूया आपला, सॉरी, मसाले. टमाटर लास्टला टाकतो मी. तुमच्याशी बोलण्याच्या नादात मी सगळं काय आधीच करतोय. तर आधी जाऊया हळद, जराशी हळद. वा वा वा. धनिया पावडर, हलकासा जिरा पावडर. जिरा टाकलाय पण मला ती टेस्ट पाहिजे. ठीक आहे. आणि आपला मालवणी तिखट मसाला. तुम्ही कुठला मसाला वापरता? माझी बायको मालवणची आहे म्हणून मालवणी मसाला. चमचा कुठे गेला? ओके. तिखट तुमच्या अनुसार. मी जरासं टाकलेलं आहे. आणि ॲज युजल थोडंसं ढवळतो, मसाला जरा शिजू दे. हा हा. जोपर्यंत मसाला शिजतो तोपर्यंत मॅगी मसाला. ही याची एक वेगळीच टेस्ट आहे. म्हणजे बॅचलर्स लोक आहेत ना, त्यांना कळेल की हा मसाला कुठल्याही भाजीमध्ये, कुठल्याही नाश्त्यामध्ये लगेच मिक्स होऊन जातो. आणि चव एक नंबर. हा, मी भुर्जीमध्ये पण टाकतो माहिती आहे का कधी कधी. तुम्ही कशात टाकता मॅगी मसाला नक्की कमेंटमध्ये सांगा. अजून कुठली अशी रेसिपी आहे जी आपण बनवू शकतो अशीच झटपट? हा हा. मॅगी मसाला टाकल्यानंतर बाबा नाकात बोंबायला लागलं थोडंफार. हा हा. छान मसाला असा शिजलेला आहे. हम्म. पहिला खोक ठसका गेलेला आहे. आता आपले टमाटर. टमाटर काही लगेच शिजतात, पाणी सोडतात आणि मस्त कांदा लसूण मिरची मध्ये मिक्स होऊन जातो. त्याला काही 2 मिनिटं लागतात. बघा ना, टमाटर पण कॉमन आहे. मी विसरलो मगाशी. कांदा कांदा लसूण मिरची, टमाटर पण तोच आहे की प्रत्येक भाजीमध्ये जातो. तर हे सगळे बेसिक आहेत, बेसिक इन्ग्रेडियंट्स आहेत. ठीक आहे. तुम्हाला दिसतंय ना, मी कॅमेराचा अँगल चेंज केला जरासा. ओके. ठसका लागलेला आहे आणि टमाटर पण पाणी सोडलेलं आहे. टमाटरने शिजतंय व्यवस्थित. तर आता बारी आहे मिठाची. मीठ चवीप्रमाणे. तुम्हाला खारट पाहिजे की थोडं कमी पाहिजे? कारण की मॅगी मसाल्यामध्ये थोडं मीठ असतं. ओके.
त्या हिशोबाने बनवतोय मी. हा 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 हा, काय मसाला आहे. मी तर असं वाटतं की मी चपाती सोबत हेच खाणार. बस झालं. थोडस पाणी टाकतो आणि मसाला मिक्स होतो आणि शिजतील व्यवस्थित सगळं. हलकसं पाणी टाकलेलं आहे. हा, जसं मीठ टेस्ट करतो. मीठ लागलेलं आहे व्यवस्थित. हा 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 हा. आपला हा ग्रेव्ही मिक्स शिजलेला आहे मस्तपैकी. मी जरासं लिंबू टाकतात. मला लिंबूची टेस्ट खूप आवडते, ही टँगी टेस्ट. बघा जरासं लिंबू पिळलेलं आहे. अरे एक बी पडली, जाऊ दे, पोटातच जाणार आहे ती. हा 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 हा, छानपैकी झालेला आहे. आता ह्याच्यात जायला आपला मेन इन्ग्रेडियंट जो काही आहे ब्रेड. तुम्ही ब्राऊन ब्रेड पण वापरू शकता, व्हाईट ब्रेड पण वापरू शकता. मी ब्राऊन ब्रेड वापरतो, पण चुकून काल व्हाईट ब्रेड आणलेला आहे डीमार्ट मधनं. हा 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 हा, मस्त हा झालेला आहे. थोडासा ढवळून 2 मिनिटं झाकण लावणार. तोपर्यंत मी प्लेटिंग करतो, तुम्हाला दाखवतो कशी झाली आहे. तर मित्रांनो, शेवटी झालेला आहे आपला ब्रेड उपमा. बघू शकता. मी काय हातात धरून दाखवतो. ओ हो हो, काय टेक्स्चर आलाय कोथिंबीर टाकल्यावर. आ हा हा हा, छान. तर आता मी आता यांना खाणार आहे. तुम्ही पण या नक्कीच. दिसतंय का तुम्हाला? हा हा, जो लास्टला लिंबू पिळलाय ना, मी आता थोडंसं खाल्लं. माइंड ब्लोईंग. तर नक्कीच तुम्ही माझा ब्लॉग बघत राहा. मी नेहमी टाकीन असंच काही ना काहीतरी छोटं मोठं ब्लॉग. खारघरचे व्हिडिओज, खारघरमधले सगळे पॉईंट्स, थोडेफार जेवणाचे व्हिडिओ, फॅमिलीचे व्हिडिओ, माझे थोडेफार काय आमचे वार्तालाप होतात दिवसभरात. तर नक्कीच. आणि डान्सिंग व्हिडिओ पण आहेत इंस्टाग्रामवर. नक्की माझे डान्सिंग व्हिडिओ तुम्हाला नेहमी भेटतील. ओमकार 7150 परत बोलतोय. आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. अरे सबस्क्राईब, परत स्लिप ऑफ टंग. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. टिल देन, बाय.